दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खामगावमध्ये श्री गजानन महाराजांची पालखी येते. त्यासाठी आम्हाला दर्शन करायला जायचं होतं. ते पिल्लूचे ते छान हातपाय स्वच्छ करून दिले. सारखं तोंडात बोट घालतो त्यामुळे ते स्वच्छ करावं लागतं आणि आम्हाला जायचं असल्यामुळे आम्ही सर्व पटापट आवरून घेतलं. इथे पिल्लूच्या आजीने पिल्लूची नजर काढली. छान खेळतोय तोपर्यंत मी तुळशीला दिवा लावून घेतला आणि सायंकाळच्या वेळेला मग पिल्लूला आम्ही इथे त्याचं आवरून दिलं, रेडी केलं. नंतर मी रेडी झाले. त्यानंतर पिल्लूला त्याच्या पप्पाकडे दिलं आणि बाहेर गेलो तर बाहेर पाऊस चालू होता. त्यामुळे पिल्लूला छानसं असं कव्हर केलं आणि इथे गाडीत बसल्यावर पिल्लूला खूप छान वाटतं आणि त्यानंतर मग आम्ही तिथे पोहोचलो. रस्त्यातही पाऊस लागला आम्हाला. मागच्या वर्षी पण आम्ही गेलो होतो, पण त्यावेळेस माहिती नव्हतं की मी प्रेग्नंट आहे ते आणि गर्दी भरपूर होती. पण पटपट दर्शन होतं त्यामुळे जास्त वेळ लागला नाही. पिल्लूही मस्त एन्जॉय करत होता आणि इथे आम्ही हळू महाराजांच्या जवळ पोहोचलो आणि त्यानंतर इथे छान असं खूप जवळून असं पिल्लूचं आणि माझं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही प्रसाद घेतला आणि पाऊस छान पडत होता म्हणून गरमागरम दूध घेतलं. पिल्लू झोपला आणि